आज नागपंचमी आहे. नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि मंदिरामध्ये संध्याकाळी असा शृंगार होतो. मी फोटो आला म्हणून टाकून दिला. आज शिवमूठ आहे तांदळाची, म्हणून मी आता मंदिरात जाते आहे. मंदिरात खूप गर्दी आहे म्हणून शिवमूठ करतानाचा फोटो नाही, पण शिवमूठ केली आणि घरी आले. तिथेच मैत्रिणी भेटल्या. ही भावी ॲडव्होकेट होणार आहे. घरी येऊन नागदेवतेची पूजा वगैरे मांडली. आणि आज ड्रेसच घातला, कारण साडी घालायला वेळ पण नव्हता. आणि सोमवार असल्यामुळे पांढरा हा 15 ऑगस्टचा नाही आहे. कालचा पांढरा ड्रेस वेगळा आहे आणि आजचा वेगळा आहे. आणि नंतर मग आज तवा ठेवायचा नाही म्हणून खीर, 2 भाज्या आणि कानुले केले. नंतर गाडीत बसून मैत्रिणीकडे पूजा होती. वेगळी पूजा आहे ती पूजाचा मी पण व्हिडिओ केलेला आहे. ती पूजा मी पहिल्यांदाच बघितलेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि जिच्या इथे पूजा आहे ते मैत्रीण आहे. आणि ही अशा प्रकारची पूजा होती. नंतर मान्यताला स्कूलमधून आणायचं होतं म्हणून मी लगेच पूजेच्या तिथनं थोडी लवकरच निघाली. आणि मिस्टरांनी पहिल्यांदा छत्री पकडली त्यांना. आणि नंतर घरी येऊन नंतर संध्याकाळ झाली. मग आरतीला गेलो आम्ही मंदिरात. आणि आत्ताच सगळेजणं ते फुलांची आरास मांडलेली असते श्रावण महिन्यामध्ये, ती बघण्यासाठी सगळेजणं आहेत. आणि आम्ही पण गेलेलो. आणि खूप मनमोहक दृश्य असतं हे. इतकं सुंदर सजावट केलेली असते. दर सोमवारी, प्रत्येक सोमवारी ही सजावट असते श्रावण महिन्यातल्या. आणि मग तिथे फोटो काढले आणि नंतर परत घरी येऊन तयार झालो. परत पूजेची सांगता होती, तिथे गेलो. आणि मान्यताला पण दर्शन घ्यायचं बाकी होतं.